श्रीराम जय जय राम. प्रपंचाच्या दिशा 10 आहेत, पण परमार्थाची दिशा एकच आहे. एकादशी म्हणजे 11, म्हणजे एकावर एक, म्हणजे एकच एक होय. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. एकच आकडा पुष्कळ वेळा लिहिला तरी तो एकच असतो. त्याप्रमाणे हे जगत पुष्कळ भासले तरी एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही, म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन या दोन्ही मिळून आहे. म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनेला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आडी येतो, त्याला काय करावं? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे. आपल्याला कळत नाही असे वासनेचे सूक्ष्म बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते. त्यामुळे लौकिक सुटत नाही. याकरिता संतांनी स्वतः एक मार्ग सुचविला आहे, आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न देणे. आपण काही न करताच संतांना दोष देतो. प्रपंचातली विघ्ने ही सूचना असतात, ते आपल्याला जाग करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये, म्हणून विघ्नांची योजना असते. 16 वर्षाच्या एका उपवर मुलीच्या लग्नाकरता तिचे आईबाप रात्रंदिवस काळजी करीत होते. मुलगी म्हणाली, तुम्ही का मला या घरातून दुसऱ्याच्या घरी घालवण्याकरता दुःख करता? आता बाप तिला काय बरे उत्तर देईल? दूर जाण्याचं तुझे हित आहे असेच तो तिला सांगेल ना. त्याप्रमाणे विघ्नेही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जिथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. श्रीराम. दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये, सुख एकामध्ये. प्रपंचाच्या 10 दिशा, परमार्था एक दिशा. तिच्याकडे लक्ष देणे मर्म हेच साधे, सुख एकामध्ये. जन्म हेतू परमार्थ, होमिणे हो निजस्वार्थ. परमार्थ शिकताना देह बुद्धी बाधे, सुख एकामध्ये. वासनेचे बीज सूक्ष्म कधी येत पालवून. नामस्मरणात रहा तृप्त होत संत बोधे. दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये, सुख एकामध्ये. श्रीराम.